मच्छी कोणती? आंबोळी ना? कोणती? आंबोळी. हो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे. आज झालाय मावशीचा बर्थडे आणि आज मावशीचा बर्थडे निमित्त आज आणली मच्छी आणि आता सगळेजण असतात मच्छी नीट करण्यासाठी. तर चला तुम्हाला दाखवतो कशी मच्छी नीट करतात आणि काय करतात ते. चल, हे दोघं बघा कशी निवांत झोपले यांना कोणाचं काय पडलंच नाही. इकडेही सगळे निवांत बसले म्हणजे हे दोघच जण निवांत बसले झोपले आणि आम्ही बसलो इथं. चला बघूया बाकीचे काय येतात बाहेर. गाईज इकडं मच्छी चालू आहे. ही कुठली मच्छी? मच्छी कोणती बाकी मच्छी कोणती? मच्छी कोणती? आंबोळी ना? कोणती? आंबोळी. आंबोळ्या मच्छी. पहिल्यांदा पाणी घेऊया बाबा. बाबा आलेत ना शॉप वरतून, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा पाणी देऊया. इकडे यांचं काय चाललंय? आणखी मुलगा पाय, त्यामुळे आजीच म्हणतोय मावशी बसली पाय नीट करत. काय जे त्या दिवशीच्या गाडीचं बिल आहे आणि काय काय बिल आहे. परत कुठे शेटची पुढचं वायरिंग 800 रुपयाचं वायरिंग. परत हे आपल्या छोटे टू व्हीलरचं आहे ना? टू व्हीलरचं आहे ना? परत खर्च किती आला बघा. सगळा मिळून खर्च आलाय 7,000 रुपये. इंजिन असं आहे, सॉरी इंजिन काम 7,000 आलाय. सगळा मिळून खर्च आलाय 11,750 रुपये. आता समजा 2 महिने 2 महिन्याने सगळं 2 महिन्यानंतर डायरेक्ट जायचं चेंज चालूय गाईच. आता यांचं बघा काय चालू आहे. काय बघताय गणेश? गणपती. कुठला गणपती? होय. साई काय बघतोय? गणपतीचं बघतोय खाली. तर आविरा काय बघते बाळा? हा इकडे बघू. कोणता चिंतामणी? हे कोण आहे रे? आविरा. मा बसल्यात मध्ये. चालेल. झालं पाय काय झाला? जोरात पाय कसा मावशी कसा? जोरात आबीला लाच लागली माझ्या. हा जोरात. काय नाही जोरात अजून आबीपर्यंत लाच गेली पाहिजे. नाही कसं नीट करा. हा तेव्हा काय इकडे बघा. कसा कसा परत एकदा हा असं बघ असं अटकायचं काही. लवकर लसूण सोला. लवकर नाही बसायचं. चूप चूप झालेला आहे का? लसूणचं काय करणार तुम्ही आता? रस्स्यासाठी मसाला का? होय तुमचं होतंय साफ. नाही असं साफ करायचं असते का? 12 वाजेपर्यंत काय होत नाही. 12 वाजेपर्यंत होत नाही. कसला जोक करते आत्या असल्यावर काय विषय नाही. आत्या असल्यावर काय विषय नाही. आत्या असल्यावर लवकर होणार. गायचे साफ केलेले आहेत आणि हे बिन साफ केले आहेत ना. हा हे बिन साफ केलेले आहेत आणि ह्या साफ केलेल्या आहेत. साफ केल्यामुळे जरा फरक दिसतोय ना. मस्त घाण सगळे निघून जाते. हो का? चिकने यांच्याकडे अजून दिसत. हे काय टाकले आहेत? पीठ टाकल्यामुळे काय होतं? घसरत नाही. पीठ टाकल्यामुळे घसरत नाही, त्यामुळे पीठ टाकले गायच्या. त्याच्यावर खवल्या निघते. खवले पण निघतात का? हाताला लागत नाहीत कधी? हा
हा करून बघ म्हणजे नाही मी फक्त व्हिडिओ काढायचो करायला फक्त बाकीचं घे सगळं. आता तर सगळेजण बसले चौकीच्या चौकी कायच बसले आता काय मासे होणार लवकर. मासे वस्तूवर आपण बसूया बाहेर. काहीच बाहेर तर आलोय पण आता बाहेर होतंय खूप बोर. आता बघूया आज जाऊन यांचं काय चाललंय ते आणि परत बघूया यांचं तयार झालंय की नाही अजून म्हणजे. चल होय झालंय का तयार झालंय का चाललंय काय करायचं. फ्राय करायचं चाललंय ते तर मसाला लावलाय. इकडे तयार झालंय का बाहेर पण दिलंय. अरे इकडं पण सुरुवात झाली हो. ओके हो मला खात नवीन पोता घेऊन चाललाय नाही ना ते. इकडं बाहेर काय चाललंय चंपलं पण वय इकडं सुरुवात पण झाली काय. हे बघा चौघजण बसतील बी. हे बघा कसं वाटतंय. आविरा कसं आहे विघ्नेश कसं आहे दाखव कसं आहे साई हा छान कसं आहे स्वराज. स्वराज लावतोय मशीन बघा. काय जे मासे असे डायरेक्ट म्हणजे अख्खं खाऊ शकतो आपण. ह्याला काटे विटे काय नसते ना त्यामुळे हे खाऊ शकतो आप्पे. मामा तुम्ही खा. मामा नको हे उठल्यात का बघूया. झाले का झोप झाली झोप काय त्याची लाईट घालू गेलो असे लाईट बचत झाली पाहिजे. अंकिता ते तयार झाले तिकडं खायला बी सुरुवात झाली. काम बी करायला लावली त्यांना. नीट मारे अंकिता नीट सांग तिला. बरोबर शांत बसा. दादा हो चला बाहेर तयार झालंय ओके. इकडे पण झाले तयार काहीच पण जाणार बाहेर. ह्यावर खायला काय केलंय भाकरी होय आई ह्याच्यावर खायला काय नुसती ह्याच्यावर नाही काय नुसतं चकण्याला हो का आमच्या काकीला काय दिसते चकना चला चला सगळ्यांना बसवले बाहेर आता इकडं. भुका लागल्या फोन मध्ये चिवडा चिवडी काय यांचं फोन मध्ये असतं काय माहिती. कसं आहे मस्त आहे का हा झोप गेली का. ए मला चारा कोणीतरी. थँक्यू संपवलं पण चला की सगळेजण. सगळ्यांचं नाही व्हायचं नाही पोरं तुम्ही खा. हो काय ताट वाढायला सुरुवात झाली. इकडे पहिल्यांदा आम्हाला खायला दिलंय आम्ही पहिल्यांदा खातोय. बरोबर तुमची दवा असं खा काटा नाही का बघायचं हा खा द्या बरोबर. काहीच मच्छीवर खायला काय दिले बघा. इकडे छोले आणि भाकरी आणि मच्छी. कसं आहे विघ्नेश विषय काय आवडलं का मस्त आहे ना. हे कॉम्बिनेशन खायचंय तुम्ही पण बसता ना. इकडे काका बसला हे करत. तिकडे आपण निघा बसता का ओके बस काय तिकडे बसतो आम्ही.
अरे इथं आम्हाला पण आम्हाला पण येऊ द्या. काय पाहिजे ताट ताट आम्हाला नकोय. हो अजून तयार होते. हे तर ट्राय करू पहिला. आंबेशन आवडली आपल्याला राईस, त्यामुळे आपण घेतल्यात चपाती आणि छोले आणि त्यावर आणि हे मासे पण घेतल्यात. हात ना लावतो. आविरा काय होतंय? जाऊ दे आम्ही जेवतो आता. गाईज विषय असा झालाय, आता जेवण हे उरकले आणि सगळ्यांना झाले लोड आहे ना, लोड झाले ना सगळ्यांना. त्यामुळे आता चाललोय मी स्प्राईट आणायला आणि घरात कोणालाच माहित नाही स्प्राईट आणायला चाललंय ते. आता स्प्राईट आणि मिरिंडा दोन्ही पण घेणार आहे आपण, कारण की माणसे खूप जण आहेत ना. जायचं का? चलो जातात आम्ही. तर स्प्राईट आणि घेतो, मग तुम्हाला आल्या दाखवतो केवढी वाटली घ्यायची ते आपण. काहीच पोचले आता शॉप होते आपण, म्हणजे प्यासा आईस्क्रीम मध्ये. आणि आता घेऊया इथं, मला दाखवतो कोणते कोणते फ्लेवर आहेत ते. बघा ते आपण डायरेक्ट गाडीसाठी लिटर घेतो मोठे. लय मोठे सगळ्यांना म्हणजे कसं जास्त मोठं येते ना. मिरिंडा घेते आता. स्प्राईट आहे का बघूया. स्प्राईट तर दिसत नाही. 7up दादा स्प्राईट आहे. स्प्राईट आहे तिकडे आहे का? मोठा आहे ना? थोडं आहे पुरून आहे का नाही विशाल कावेचा. स्प्राईट पण भेटले, मिरिंडा पण भेटले. तर बिल करूया आणि आपण जाऊया घरी. चल गाईज आता हे घेऊन पोचलोय आम्ही पार्किंग मध्ये. जायचं काय ना सरप्राईज द्यायला? सरप्राईज द्यायला जायचं. चला गाईज इकडं बघा समोर किती अंधार दिसतोय ना, असं वाटतंय. आता पोचतोय आम्ही वरती. चलो रे गँग, चलो चलो चलो. गाईज इथं आपल्या दारात चपल्या बघा येते सगळ्या पवानांच्या. सगळे तर बसलेत बाहेर. आविरा काय काय असेल काय असेल तसा पार्टी मावशी काय असेल काय एवढ्यात एवढ्यात काकी काय असेल काय सर तर काय बाबा काय असेल? मिरिंडा शिवाय आपला जास्त मत येतात त्या मासा काटा लागेल. काय असेल साई यात? काय यात यात काय असेल? स्प्राईट. अंकिता जे जास्त स्प्राईट असेल त्यांना स्प्राईटच भेटणार आहे. पॅक भरले आता. पॅक कसलेत बघा आमचे. एक मिरिंडा मग कशी दाखवलं आणि एक स्प्राईट. होय मिरिंडा स्प्राईटवाले. मिरिंडावाल्यांना मिरिंडा द्या, स्प्राईटवाल्यांना स्प्राईट द्या. काय फ्लाईट का स्प्राईट? हो का ना काय घेतलं संपलं काय काय. आता वाढदिवस साजरा करायचं चालू झालंय. केक बघा केवढा आहे. केक काय काय आहेत बघा. मावशीचा वाढदिवस. सगळेजण डिलारी भाऊ नाही का सगळेजण बसले बघा कसे केक हे बघा.
पेक्षा आपलं कुटुंब हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. कुटुंबात सगळी सगळी जी म्हणजे मुलं आपण सगळे असतो त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी महत्व असतं. आता जसं की म्हणजे आता मी तुमच्या कुटुंबात कशी आहे म्हणजे तुमची सगळ्यांची वहिनी म्हणून आहे, तर तुमचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा माझं जे म्हणजे व्हॅल्यू किंमत आहे तुमच्या आयुष्यात, ती किंमत म्हणजे माझ्या वागण्या बोलण्यावर माझ्या कार्यावर ठरत असते. तशी तुमच्या प्रत्येकाची पण माझ्या आयुष्यात एक किंमत आहे. म्हणजे तुम्ही लहान म्हणजे मुलं पण तुम्ही नांदा म्हणजे ही दोघं नवरा बायको प्रत्येकाची जी माझ्या आयुष्याची किंमत आहे त्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते आज मी. आणि हे नातं असंच आयुष्यभर राहून तेवढी सद्गुरूच्या मी प्रार्थना करते. तुझे गोड नाम देवायचं बरं कर, देवायचं कल्याण कर, देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायचं कर. आज कुटुंब दिन आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतोय, आजचा दिवस कुठला आहे? स्पेशल डे कुटुंब दिन. कुटुंब दिन. आणि आज त्या योगायोगानं आपलं कुटुंब आपलं, हा? तेव्हा मी काय आज शेवट म्हणजे हेच शेवटी तरी हेच कळायला पाहिजे ना. सकाळी कळलं काय कुटुंब म्हणजे काय असतं, कुटुंब प्रमुख म्हणजे काय असतं. आणि प्रत्येकाला काय वाटतं मी करतोय म्हणजे असं असतं ना. बायकोला वाटतं मी करते, आता नवऱ्याला वाटतं मी करते, कधी जेव्हा पोरं मोठी होते तेव्हा पोरांना वाटतं मी करते. पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतो. सगळं आवरलंय आणि आम्ही आता आलोय ह्यांना सोडायला खाली. आणि आता हे सगळे निघाले ना, ते बघा सगळे गाडीतून बसल्यात. आता बसायला तुम्हाला दाखवतो एक मिनिट. आम्ही सगळे आले ह्यांना बाय बाय करायला. बाय 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 विघ्नेश दादाला व्हिडिओ कशी गप्पी घेत साई. हा बाय. चल कुठे आहे साईला दिसेल थांब. बाय विघ्नेश बाय बाय. यांना तर बाय करतो आणि आपण जाऊया घरी आता. गुड नाईट.